The attention now starts flowing through the window of Sri Ganesha's temple. But when you mature, you become Mahaganesha. Then Mahaganesha is established in you, and you become a Sadguru. You become a divine Guru. You can teach others. Even a child could be that. Even a grown-up person may be stupid. It has nothing to do with age, color, creed, or caste. It is a state to which one can reach at any time. Like we can say here we had Jnaneshwara, who at a very young age composed the great Gyaneshwari. As you have seen yesterday, at the age of 12 years, Gorakhnath established his Mahaganesha. But if you do not try to ascend, then you will remain at the same stage even when you grow old. So maturity is the indication. Here, as we see in Ganpati Pule, Sri Ganesha is in its complete matured form. So that we develop also our Mahaganesha within ourselves. And our eyes become pure, powerful, and divine. With proper working out, I am sure we can establish that state within ourselves. आज आम्ही गणपती पुळ्याला आलो, ह्याचं फार महात्म्य आहे. अष्टविनायकामध्ये हे महागणेशाचं स्थान आहे. महागणेश हा पीठाधीश आहे आणि ह्या पीठावर बसूनच तो सर्व गणेशांचं रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरुतत्व मिळालेलं आहे. वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की समुद्र इतका सुंदर आणि स्वच्छ ह्या गणपतीचे पाय धुतोय. कारण समुद्र हा गुरुतत्व आहे आणि त्या गुरुतत्वाने तो श्री गणेशाचे पाय धुतो. तसेच सर्व सहयोगांचे झाले पाहिजे. गणेशस्तुती झाली, गणेश स्थापना झाली, त्यानंतर महालक्ष्मी तत्वाने तुम्ही महागणेश झाला. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क स्त्री सर्वांना सुलभ मिळू शकते जर त्यांच्यामध्ये सरळ स्वभाव आला. ज्याला आपण सारल्य म्हणतो मराठी भाषेत, ज्याला बोधिता म्हणतात, इनोसेन्स ज्याला म्हणतात, ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे बाणून जातं तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकतं. कोणताही गुरु ज्याच्यामध्ये ती सरलता, ते भोळेपण नाही, तो कधीही गुरु होऊ शकत नाही. तो अगुरू आहे. ज्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे
तोच गुरु होऊ शकतो. सर्वसाधारण माणसाचं लक्ष हे दूषित आहे, ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्तानी सांगितलं आहे की तुमच्या डोळ्यामध्ये कोणताही दूषितपणा नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की आमच्या डोळ्यांनी आम्ही कोणत्याही वस्तूकडे पाहिलं की विचाराचं काहूर भाजून जातं आणि भलते सलते विचार येऊन ही वस्तू आपण मिळवावी किंवा ही आपल्याला का मिळाली नाही, त्यांनी हेवे दावे असे होतात. कोणत्याही वस्तूकडे बघून जर विचार आला तर तुम्ही आज्ञाचक्रावर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचारिता आली पाहिजे. विशेष करून जेवढ्या परमेश्वरी संपत्तीत समृद्ध अशा देवी देवता आहेत त्यांच्याकडे पाहून तरी निर्विचारिता आली पाहिजे. निर्विचारिता आली तर दूषितपणा येणार नाही, कारण मनाला दूषित करणारे विचारच येणार नाहीत. मग दूषितपणा कसा येईल? म्हणजे जे ख्रिस्तानी सांगितलं की तुम्ही डोळ्यांनी कोणताही दूषितपणा आला नाही पाहिजे, इतके स्वच्छ असले पाहिजे जसे सूर्याचे किरण हे जेव्हा कोणत्याही झाडांवर पडतात त्यातली घाण घेत नाहीत, पण त्याला प्रफुल्लित करतात, पल्लवित करतात. इतकंच नव्हे पण त्याच्यामध्ये शक्ती देतात. तसेच एका सहयोगाच्या डोळ्यामध्ये तेज असायला पाहिजे की जे या सर्व जगामध्ये अत्यंत शुद्ध वातावरण निर्माण करतील. शुद्ध वातावरणाची आज आपल्याला सगळीकडे गरज आहे. याच्यामध्ये शांती, आनंद आणि परमेश्वराची शक्ती नांदू शकते. नुसतं श्री गणेशाला भजून होत नाही, आपल्यामध्ये श्री गणेश जागृत झाला पाहिजे. त्याचा महागणेश झाला पाहिजे. महागणेश झाल्यानंतरच आपल्या देशाचं व आपल्या देशाच्या कारणाने इतर देशांचे भले होणार आहे. आपणच दुसऱ्यांचं पुढारी पण करणार आहोत अशी दशा आहे. पण जर आपण हातामध्ये ही जबाबदारी घेतली नाही तर ह्या संबंध विश्वाचं काय होईल ते मला सांगता येत नाही. तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या डोळ्यातला दूषितपणा काढून टाकला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे सहयोगामध्ये मंत्र निर्विचारच आहे. विचारच येऊ द्यायचा नाही. कोणत्या गोष्टीकडे बघून जर विचार आला तर नेती नेती वचन आहे, काय हे नाही हे नाही हे नाही म्हणत जायचं किंवा क्षमा केली असं म्हणत गेलं की तो विचार नष्ट होतो आणि निर्विचारिता एकदा आली म्हणजे दूषितपणा येण्याचा मार्गच खुंटतो. सर्वांनी पूर्णपणे प्रयत्न करावा की डोळे दूषित नसावे. ह्या डोळ्यांनी जर दूषितपणा येत असेल तर ते डोळे नको असं श्री संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. त्यापेक्षा आंधळाच बरा मी. तेव्हा एक पर्याचं असं म्हटलं पाहिजे की ह्या दूषित गोष्टींच्याकडचं आंधळेपणच बरं आणि परमेश्वराकडचं डोळस पण. ह्या दोन्ही गोष्टींची जेव्हा सांगड बरोबर बसेल तेव्हा असं म्हणता येईल की सहयोगी आता गुरुपदाला गेलेले आहेत. माझा तुम्हा सर्वांना पूर्ण आशीर्वाद आहे की आज ह्या पुण्याला जे महागणपतीचे स्थान आहे त्याच्या विशेष कृपेने तुम्हा सर्वांना लवकरच गुरुपद मिळावे.